परीक्षेला अगदी 20 दिवस राहिलेत, 19 दिवस राहिलेत आणि आता पटपट रिव्हिजन कंप्लीट करायची आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं आहे. या चर्चा सगळीकडे सुरू होत्या आणि या चर्चांचा ओघ बदलला. तो म्हणजे न्यायालयाच्या एका निर्णयामुळे, आणि तो निर्णय होता तो म्हणजे 21 डिसेंबरला मतमोजणी होणार. अर्थात हा निर्णय आल्यानंतर 21 डिसेंबरला परीक्षा होणार की नाही या चर्चांना उधाण आलं आणि आता ऑलमोस्ट 90% क्राऊड हा याच्यामध्येच असलेला आपल्याला पाहायला मिळतोय की परीक्षा पुढे जाणार की परीक्षा त्याच तारखेला होणार. तर अर्थात आपण जर प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याला हे माहिती आहे की ज्या पद्धतीने परीक्षेच्या आयोजनासाठी मनुष्यबळाची गरज असते आणि त्याचसोबत मतमोजणीसाठी मनुष्यबळाची गरज असते, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जास्त चान्सेस आहेत की एक्झाम पुढे जाईल. ठीक आहे, पण आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याशिवाय तुम्ही हे डिसाईड नाही करू शकत की परीक्षा पुढे जाणार की त्याच दिवशी होणार. सो आयोगाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, ती बैठक पार पडेल आणि त्याच्यानंतर आपल्याला एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन मिळेल. पण होतंय काय याच्यामध्ये की आत्तापर्यंत छान पद्धतीने अभ्यास सुरू आहे. सकाळी उठल्यानंतर म्हणजे सकाळी उठल्यापासून अभ्यास सुरू आहे, 11 ते 12 पेपर सोडवणं सुरू आहे, त्याच्यानंतर ॲनालिसिस चालू आहे, रिव्हिजन सुरू आहे, आपले सब्जेक्ट कुठले वीक आहेत ते पाहायचं चालू आहे. सगळं काही छान बसलेलं आपलं जे रुटीन आहे ते कुठेतरी एका बातमीमुळे ना सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. सो मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही लहानपणापासून ससा आणि कासवाची गोष्ट ऐकत आलेले आहात. ससा गाजर वगैरे खातो आणि कासव खूप दूर आहे हे पाहून थोडा वेळ आपण विश्रांती घेऊयात म्हणून झाडाखाली झोपतो आणि तेवढ्या वेळात कासव जे आहे ते शर्यत जिंकून जातं. समजा जर परीक्षा पुढे गेली तर ती फारशी पुढे जाणार नाही, अर्थातच 5-6 महिन्यांनी तर पुढे जाणार नाही परीक्षा, हे तुम्हालाही माहिती आहे. अगदी काही दिवसांचा 1-2 आठवड्यांचाच कालावधी असेल, तेवढ्या दिवसांनीच ती परीक्षा पुढे जाईल. पण जर आयोगाने नोटिफिकेशन काढलं आणि आयोगाने सांगितलं की परीक्षा 21 डिसेंबरलाच होणार आहे किंवा आयोगाने अगदी तुम्हाला 17, 18, 19 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची अपडेट दिली नाही, तर हा जो मधला वेळ आहे तो तुमच्यासाठी त्या सशासारखा असेल. ती थोड्या वेळाची विश्रांती जी तुम्हाला घातक ठरेल. ज्या स्टुडंटने आत्तापर्यंत म्हणजे अभ्यास केला आहे पण काही फॅमिली रिझन्समुळे, काही मेडिकल रिझन्समुळे किंवा इतर कुठल्या तरी कारणामुळे एखादी दुःखद घटना घडल्यामुळे जर समजा त्या विद्यार्थ्याचा अभ्यास थांबलेला असेल किंवा गॅप पडलेला असेल तर तो विद्यार्थी इथे तुमच्या पुढे निघून जाईल. ठीक आहे, आणि तुम्ही मात्र अरे अजून नोटिफिकेशन नाही आलं, अजून माहितीच नाही एक्झाम कधी होणार आहे, मग काय जेव्हा डेट येईल त्यावेळेला अभ्यास करायला येईल या भ्रमामध्ये राहाल. सो त्या भ्रमात राहू नका. पहिली गोष्ट तर आत्तापर्यंत जी मेहनत घेतली अगदी थोड्यासाठी त्या मेहनतीवरती पाणी पडू देऊ नका. एक्झाम कधी होणार आहे, एक्झाम कधी घ्यायची, एक्झाम कशी अरेंज करायची, मग मनुष्यबळ कुठून आणायचं, ते सगळं नियोजन कसं करायचं, हे सगळे प्रश्न आणि हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत, ही सगळी आव्हानं जी आहेत ती आयोगाच्या समोरची आहेत. आयोगाचे प्रॉब्लेम्स स्वतःकडे ओढून घेऊ नकात आणि त्याच्यावरती विचारही करत बसू नकात, कारण तुम्ही तिथे डिसिजन घेऊ शकत नाही. डिसिजन तुम्हाला तुमच्या लाईफच्या बाबतीत घ्यायचं आहे, तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत घ्यायचं आहे, तुमच्या तयारीच्या बाबतीत घ्यायचं आहे की मी अभ्यास करायला पाहिजे की मी या ज्या चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये स्वतःचा वेळ द्यायला पाहिजे, तिकडे मी माझी एनर्जी जी आहे ती वेस्ट करायला पाहिजे. सो आता हे तुम्ही डिसाईड कराल. परीक्षा पुढे जाणार असेल, ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तसं मी तुम्हाला कळवेन सुद्धा. आज सकाळी लोकसत्ताला आलेली जी न्यूज आहे त्याच्यानुसार तर असं सांगण्यात आलं की आयोगाच्या एका सदस्यांकडून. पण एक सांगू का की ही जी सूत्र असतात किंवा कोणाकडून तरी माहिती मिळाली हे असं असतं, म्हणजे मला एखादी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे जी माझी आहे तर मी आधार घेईन एखाद्या सूत्राचा. कोण सूत्र आहेत माहिती नसतं आपल्याला. बऱ्याचदा तर ती सूत्र असत पण नाहीत, पण नंतर आपला अंदाज फसला तर आपण सूत्रांवरती ढकलून मोकळे होतो. म्हणून ती एक टेक्निक असते. त्याच्यामुळे या सगळ्या चर्चांमध्ये न पडता आत्तापर्यंत तुमचं जे छानसं रुटीन बसलेलं आहे ते रुटीन छानसं फॉलो करा. आहे ही राहिलेली रिव्हिजन कंप्लीट करा. जर 1-2 आठवडे पुढे गेलीच तर समजा की जे काही माझे 4-5 मार्क्स इकडे तिकडे कमी होणार होते ते येतील. पण लक्षात ठेवा की एक्झाम जशी पुढे जाईल, तुम्हाला जर या गोष्टीचा आनंद होत असेल तर तुम्ही खरंच म्हणजे आत्ता चुकीचा विचार करताय, कारण पुढे जाणारी एक्झाम ही आपला कट ऑफ वाढवत असते. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंतच्या एक्झाम्सचं जर उदाहरण पाहिलं तर जेव्हा जेव्हा एक्झाम पुढे ढकलली गेलेली आहे त्या वेळेला त्या एक्झामचं कट ऑफ जो आहे तो वाढलेला आहे, ते मेरिट जे आहे ते वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आता 62.50 पर्यंत गेलेलं मेरिट 65-67 पर्यंत जायला वेळ लागणार नाही, कारण ऑलरेडी ही एक्झामसुद्धा एकदा पुढे गेलेली आहे, आणखी एकदा ती पुढे जाऊ शकते. सो आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे मला अभ्यास करायचा आहे की मला या सगळ्या गोष्टींमध्ये माझा वेळ द्यायचा आहे. ठीक आहे,
बरेच लोक आहेत जे बिलकुल खंड पडू न देता कासवाच्या गतीने का होईना पण ते चालू आहे त्यांचं. ठीक आहे. आणि आपण मग आपल्याला असं वाटतं की मी फार पुढे आलोय, माझं सगळं झालं, मी तर 21 तारीख डिसाईड केलेली, त्याच्यानुसार माझा सगळा प्लॅन जो आहे तो कम्प्लीट होता. लक्षात ठेवा की आपला अभ्यास कधीच 100% कम्प्लीट झालेला नसतो. तुम्हाला त्याची फिनिशिंग करणं गरजेचं आहे. सो ऑब्व्हियसली तिकडे तुमचा वेळ द्या, ना की इकडे. ऑफिशियल नोटिफिकेशन आलं की ते तुम्हाला टेलिग्रामवरती तर कळेलच, यूट्यूबच्या माध्यमातून पण कळेल, सोशल मीडिया आहे सगळीकडे ते म्हणजे तुम्हाला तिकडून नोटिफिकेशन जारी होईपर्यंत तुमच्यापर्यंत ते आलेलं असेल. त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा आणि अभ्यासावरती फोकस करा. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. आपला आर्थिक पाहणी अहवाल राहिला महाराष्ट्राचा आणि भारताचा, तर त्याचं लेक्चर जे आहे ते मी लवकरच अपलोड करेन. लवकरच भेटूयात आपण त्या लेक्चरमध्ये. थँक्यू.